तर मंडळी, आज आहे श्रावणी सोमवार, श्रावणातला एक महत्त्वाचा दिवस, आपल्या शिवशंकर भगवानाचा आवडता सण, आपल्या सर्वांचाच पवित्र सण. आपल्यावर आपल्या माई आहेत. आज शिवशंकराला अभिषेक करते. चौथा श्रावणी सोमवार, चौथा आणि शेवटचा श्रावण महिना 2025. विधिवत मनोकामने ते आपली पूजा करतायत आपल्या शिवशंकरा भगवानच्या चरणी. पिंडीवरती दुधाचा अभिषेक, दह्याचा अभिषेक, मध अर्पण केले आपल्या भगवंताला. दूध, दही, मध झाल्यानंतर शुद्ध पाण्याचा अभिषेक आपल्या भगवान शिवशंकराला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. चला, शुद्ध पाण्याने शिवशंकरांना अभिषेक तर झाला. आताला सिंदूर लेपन, देवाला गंध गोळीचं गंध लावलं जात आहे. ओम नमः शिवाय. मनोभावे आपल्या माई पूजा करतायत. तसेच प्रत्येक सोमवारी विशेष असतो. तांदूळ, गहू, ज्वारी. आता हे जवस, आज जव शिवामूठ जव म्हणून वाहिली जाते. तर आज त्यांनी जव वाहिले गेले आहेत शिवशंकराला. तसेच गोड म्हणून माईने आणल्या साखरेचा नैवेद्य, गोडवारा म्हणून साखरेचा नैवेद्य. तसेच हे तांदूळ, अक्षदा मूठ. हे काय माई? तिळी, शिवामूठ तिळी वाहिली गेली आहे. शेवटच्या दिवशी सगळे शिवामुठाचे जे आहेत महत्त्वाचे पदार्थ ते वाहिले जात आहेत. आणि आता शेवटी मूग. बघा, 4-5 प्रकारची शिवामूठ माईने वाहिलेली आहे. मनोभावे शिवशंकराची पूजा केलेली आहे. मंडळी, जसं तुम्हाला माहिती आहे, श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. तुम्ही आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन नक्कीच पूजा अर्चा केली असेल आणि भगवंताचे शुभाशीर्वाद घेतले असेल. खूप असा पवित्र असा महिना. जी आपली ज्योतिर्लिंग आहेत 12, त्याच्यातली 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जी ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी त्र्यंबकेश्वर म्हणा, भीमाशंकर म्हणा, कृणेश्वर म्हणा, बीडचं म्हणा, सगळेच फेमस आहेत. आणि आपले देवांचे देव महादेव या यांच्या देवाच्या चरणी आपण सगळेच लीन आहोत. चला, बेलपत्रचं वाहिला गेलं आहे. भगवंताचं आवडतं बेलपत्र. आपले देवोखे देव महादेव. थोड्या वेळेस आपण ज्या मंदिरामध्ये आलो, रिद्धी सिद्धी रुन्वान नगर ठाणे पश्चिम, इथे देवाची आरती केली जाईल. आणि मग आजच्या दिवसाचा श्रावणी सोमवार चौथा शेवटचा त्याचा समारोप केला जाईल. तुम्ही बघू शकता पिंडीवरती बरेचसे जण आणि फूल, फळं, सुगंधी फुलं, शिवामूठ वाहिलेली आहे. जशी माईने पूजा अर्चा केली मनोभावे, तसे सगळ्या भक्तांनी येऊन पूजा केलेली आहे. असं सुंदर असं पवित्र महिना शिवशंकरांचा, महादेवांचा श्रावण. तुम्हा सगळ्यांना श्रावणातल्या शेवटच्या श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जसेच ठाण्याला आपलं फेमस प्रसिद्ध असं मंदिरचं आहे कोपिनेश्वर मंदिर. तिकडे मी महाशिवरात्रीचा आपला ब्लॉग बनवला होता. अजूनही कोणी आपल्या सबस्क्रायबरने तो पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या. आजची तर पूजा आमची मनोभावे छान अशी झालीच. देवाचे शुभाशीर्वाद घेतले, मन प्रसन्न झाले. तुम्हाला तुमचा असा एक प्रसंग कुठचा आठवतोय का? तुम्ही कुठे फिरायला गेला असेल कोकणामध्ये किंवा बाहेर गावी, तर शिवशंकरांना मनोभावने तुम्ही पूजा अर्चा केली असेल
तर मग नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा दिगा ओम नमः शिवाय कमेंट करायला विसरू नका. चला आपण पूजा माईंची कंटिन्यू करूया आणि देवाला साकडं घालूया. बोला महादेव ओम नमः शिवाय. सगळी पूजा अर्चा झाल्यानंतर देवाला तेल आणि अगरबत्ती दाखवली जाते. बोला बम बम बोले महादेव ओम नमः शिवाय. देवोपदेव महादेव ओम नमः शिवाय. शिवशंकर शंभो. सोमवार चौथा एका आपल्या मंदिरात शिवसिद्धी मंदिर इथे आपण साजरा केला. रुणवाला ठाणे वेसला. कसा काय वाटला? हा साधा ब्लॉग होता पण छानपैकी देवाची पूजा अर्चा झाली. मला असं खरंच बरं वाटलं आणि तुमच्या वतीने सुद्धा आपल्या तुम्हाला शुभाशीर्वाद मिळावे त्यासाठी सुद्धा प्रार्थना केली. तसेच तुम्ही सुद्धा आता असं लाईव्ह दर्शन घेऊ शकता. देवाचं दर्शन घ्या, आपलं मागणं मागा आणि तुम्हा सर्वांना तुमच्या सगळ्या परिवारांना श्रावणी सोमवारच्या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा श्रावणी सोमवार आहे. तुमच्यासोबत मनोभाग्य कामना सगळ्या पूर्ण होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना मानतो आणि आपले सुद्धा सबस्क्रायबर फॅमिली वाढवू दे, आपली यूट्यूबची ग्रोथ होऊ दे पॉझिटिव्हली, त्यासाठीचा मागणं मानतो. थोड्या वेळा दिवसात आपले गणपती बाप्पा येतीलच. राहिलेलं फक्त 8-10 दिवस. ओके, त्याच्यास आपण छान छान ब्लॉग बनवणार आहोत. तर स्टे ट्यून. तिथपर्यंत ओम नमः शिवाय. लगेच सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन निबंध बघा. अजूनही कोणी राहिलं असेल किंवा नवीन सबस्क्रायबर मंडळी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन करा. आणि म्हणजे एक मला प्रोत्साहनासाठी तुम्ही एक थंब बटन लाईकचं कराच आणि कमेंट करा ओम नमः शिवाय. म्हणजे मला असं छान छान व्हिडिओ बनवायला खरंच प्रोत्साहन मिळेल. हे करायला विसरू नका. हे तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल पण मला खूप काहीतरी देऊन जातं, प्रोत्साहन देऊन जातं. ओके. आई पार्वती माते की जय. चला आपण रिद्धी सिद्धी मंदिरात आलो आहे शेवटच्या श्रावणी सोमवार आणि तिथे आपल्या ताई भेटल्या. ताईंची 1-2 मिनटं गप्पा म्हणून. अरे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपलं पूर्ण नाव? वसुंधरा पाटील. आणि तुम्ही राहायला कुठे? सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मध्ये बिल्डिंग मध्ये मी राहते. हे कॉम्प्लेक्स मध्येच मंदिर आहे ना. बरोबर. मी आता येते तर सोमवारी मी. आज शेवटच्या श्रावणी सोमवार आहे, चौथा आहे आणि शिवामूठ जवळ आहे. तुम्ही दर सोमवारी येता? आला होता मध्ये एक दिवस सोमवार मी काही कारणामुळे राहून गेला होता. पण श्रावण हा आपला पवित्र महिना सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि विशेष मध्ये आपले देवोपदेव महादेव. आपल्या महादेवांमध्ये तुमची काय भक्ती, काय अनुभव आहे? ओम नमः शिवाय म्हणजे मी गणपती आईंचं पण खूप करते तर ते ओम नमः शिवाय म्हणजे कायमच असतं. म्हणजे मला कधीही कुठे कामात पण मला जर हे झालं तर मी ओम नमः शिवाय म्हणजे माझी कामं होत गेली. त्याच्यामुळे माझी श्रद्धा झाली. म्हणजे अनुभवातून श्रद्धा निर्माण झाली. चला तुम्हाला परत श्रावण महिन्याच्या शुभेच्छा आणि गणपतीचा बाप्पाचा आपल्या लवकर येतोय. तर तुमचा गणपती बाप्पा कुठे येतो? आमचा माहीला सासरी असतो. अच्छा. जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत गणपतीला. मग तिकडे असतो आमचा गौरी गणपती. गणपती उत्सवाची तयारी झाली का? हो, आता पुढच्या रविवारी आम्ही जाणार आहोत. तोपर्यंत तिकडे दिराई जाऊ ते करणार आहे. हा त्यामुळे गणेश उत्सवाला काही दिवस एकदम मोजके राहिले आहेत. सगळ्यांची तयारी जोरदार चालू आहे. चला तुमच्या पुढच्या प्रसाराला शुभेच्छा. ओम नमः शिवाय. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ताई.